तर आपण आउटच होणार आहे म्हटलं सगळे. कारण का माहितीये काय, कारण आपल्याकडे भारतात एफडीला आपण व्याजदर देतो 6%, 7%, 8, 7 मॅक्झिमम 7, ह्याच्यावर जात नाही. तर बाहेरच्या कंट्रीज मध्ये एफडीला व्याज नाहीये. हा, तर मग आपल्या ज्या सबसिडरी कंपनी आहेत त्यामध्ये लॉजिस्टिक, हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस आणि इव्हेंट मॅनेजमेंट ह्या 3 प्रोजेक्टला आपल्याला BNP परिवार बँक फायनान्स करते. आणि ते किती रेट ऑफ इंटरेस्ट आहे? 2%. वर्षाला 2%. किती घेतोय वर्षाला? आता 36%, 38% घेतो. मॅक्झिमम आपण बँकेत जर लोन काढलं तर किती मिळणार आपल्याला? जास्तीत जास्त 13, 14, 15%. मग ती BNP परिवार बँक आपल्याला 2% द्यायला वार्षिक. आणि असे पैसे किती? 1000 कोटी. मला सांग, आपल्याकडे जे 3-4% 1000 कोटी आहेत, हे जर पैसे आपण घेतले तर सगळा विषय संपून जातोय का नाही? हे असे विषय आहे. मग त्या गडबडीत आम्ही आहोत. त्यामुळे ह्या महिन्याच्या आणि एप्रिल आणि मे हे 2 महिन्याचे आम्ही पे आउट केलेच नाहीत. आम्ही जे आपले प्रोजेक्ट जे चालू आहेत त्या प्रोजेक्टमध्येच आपलं फंडिंग आहेच. ते फंडिंगवर काम चालू आहे. प्लस हे सिंगापूरचे जे फंडिंग आहे, ही सिंगापूरची ब्रँच आहे ना BNP परिवार बँकेची, ते आपल्याला फंडिंग करायला लागले. त्याच्यावर सगळा फोकस चालू आहे सध्या. म्हणून ते एप्रिल आणि पे आउटचं महिन्याचे, एप्रिल आणि मे 2 महिन्याचे पे आउट पण कोणाला दिले नाहीत आणि विड्रॉल पण कोणाला दिले नाही. हा, मग जून महिन्याचे मात्र सगळ्यांचे पे आउट जाणार प्रॉपर, विड्रॉल सगळे प्रॉपर जाणार. जवळपास जून जुलै मध्ये 2 महिन्यात 300 कोटी आम्ही मोकळे करतोय कस्टमरचे. हा, आणि त्याच्या पुढच्या महिन्यात आणि 300 कोटी क्लोज करतोय. असं करत 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 पुढच्या मार्च 26 पर्यंत सगळं नील. त्यांच्याकडनं आपल्याला फंडिंग आलं की आपण ते पैसे वर्षाला 2% घ्यायचे, आपल्या प्रोजेक्टमध्ये यूज करायचे. हा, आणि असं पृथ्वीवर म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या कंट्रीज आहेत पृथ्वीवर, त्यामध्ये 20,000 बँकांचं सिंडिकेट आहे. आणि ह्या सिंडिकेट मधनं आपल्याला जवळपास 10,000 कोटी रुपये आपल्याला असेच 2%, 1.5%, 3% उभे राहतात. मग आपण कशाला हे पैसे यूज करायचे? मग आता आपल्याकडे लेटर ऑफ क्रेडिट आले, म्हणजे सँक्शन लेटर आले. सँक्शन लेटरवर आता काम चालू आहे. सिंगापूरला आपली टीम मंगळवार गेली आहे तिकडं. वर्किंग चालू आहे तिकडनं. आणि तिकडनं जसजसे फंड्स रिलीज होत आहेत ना, तसतसे आपण मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत हे सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन करतोय. त्यामुळे आपल्याला आता ह्या येत्या वर्षभर आपल्याला संधी आहे, वेळ आहे. आलेले पैसे हे काय करायचे हे आठवून ठेवावं लागेल.